खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं छत्रपती शिवरायांचं चरित्र देखील रशियात पोहोचलं। 2022 मध्ये मला संधी मिळाली रशियाच्या मॉस्कोच्या विद्यापीठामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची स्थापना केली आणि त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो। आठवले साहेब आपण देखील त्या ठिकाणी होतात आणि त्यावेळी त्या रशियाच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर कन्व्हेन्शन झालं आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये रशियन बोलणाऱ्या, रशियन रहिवासी असलेल्या अनेक साहित्यिकांनी त्या प्रकारे अण्णाभाऊंच्या संदर्भात, त्यांच्या साहित्याच्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली। आमचा सर्वांचा ऊर भरून आला, अभिमानाने आमची छाती मोठी झाली की आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दिग्विजयी झाले। त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपलं साहित्य हे त्या ठिकाणी पोचवलं। आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी फकीरासारखी त्यांची कादंबरी जी अजरामर झाली, तो फकीरातला नायक फकीरा आजही सामान्य माणसाच्या व्यथांना अभिव्यक्ती देतो आणि केवळ अभिव्यक्ती देत नाही तर लढण्याचं सामर्थ्य देखील देतो। त्यामुळे त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते त्या काळाला सुसंगत तर होतच, पण त्यांचं साहित्य कालजयी आहे, ते आजही तेवढंच सुसंगत आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने निर्णय करून त्यांच्या साहित्याचे खंड हे प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय केला। आणि आपल्याला माहिती असेल मागील वर्षीच आम्ही त्यातले काही खंड हे त्या ठिकाणी रिलीज देखील केले। अण्णाभाऊंचं हे जे काही साहित्य आहे हे सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी जो दिलेला मंत्र आहे तो मंत्र सर्वसामान्यांच्या जीवनाचा मंत्र झाला पाहिजे, याकरता हे सगळे प्रयत्न आपण केले। शिंदे साहेबांनी मगाशी सांगितलं की आपल्या सगळ्यांची मागणी होती की या ठिकाणी पार्टीप्रमाणे आरटीची निर्मिती केली जावी आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही आरटीची निर्मिती केली आणि आरटीच्या माध्यमातनं आज मला अतिशय आनंद आहे, त्यावेळी आमच्या एका छोट्या भगिनीचा आम्ही सत्कार केला जी IAS ची परीक्षा पास झाली आणि आपल्या समाजातनं ही मुलगी आज IAS मध्ये गेली। पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकीकडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत, खरं म्हणजे आमच्या मातंग समाजामध्ये तर कलावंतांची कमतरता नाही आहे।